जय मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे झिरो4MR अकॅडमीमध्ये। तर बघा मित्रांनो, सर्वांचे सध्या मला काही मेसेज आले, काही टेलिग्रामला ईमेलला मेसेज आले आणि काही नाही तर मला फोन करून विचारण्यात आले की हे असं हॉल तिकीट आलेलं आहे, ते करा आहे का। बघा मित्रांनो, आतापर्यंत मी तुम्हाला सोलापूर ग्रामीणचं ग्राउंड दाखवलं, त्यानंतर सोलापूर सिटीचं ग्राउंड दाखवलं। तर सध्या ग्राउंडची जी काही हालत आहे, त्याचं जी काही वस्तुस्थिती आहे ते सुद्धा मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला। परंतु असं काही जे काही हॉल तिकीट आहेत ते किती सत्यता आहे काय आहे ते मी मला आता सांगणार आहे मित्रांनो। तर बघा, हे जे काही हॉल तिकीट आलेलं आहे ते हॉल तिकीट म्हणजेच SRPF जी काही आहे ते 8 मुंबई पोलीस शिपाई SRPF भरती शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी याचं हे हॉल तिकीट आलेलं आहे। आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्याला हे हॉल तिकीट पाठवलं आणि किती सत्यता आहे याचं पडताळणी करा असं आपल्याला सांगण्यात आलं आणि त्याची आपण पडताळणी केली मित्रांनो। तर हे जे काही हॉल तिकीट आहे ते सर्व फेक आहे मित्रांनो। बघा, इथे तुम्हाला पूर्ण टोटली एडिट केलेलं दिसत असेल। बघा मित्रांनो, तुम्ही सुद्धा कधी कधी ना स्वतः सुद्धा तुम्ही काही गोष्टी बघू शकता। हे 12/6/2024 हे टोटल याचा फंट बघा, जो काही फंट आहे 5 आणि हे जे काही फंट आहेत बघा बाकीचे इंग्लिश मधले, हे सुद्धा तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आहेत। तर हे 12/6/2024 जो काही आहे तो टोटली फेक आहे। तर असे बरेच सध्या काही मुलं खोडसाळपणाने काही हॉल तिकीट म्हणा किंवा काही गोष्टी हे सध्या व्हायरल करत आहेत आणि परिपत्रक सुद्धा येत आहेत मित्रांनो। आज 6 म्हणजे आज 5 तारीख आहे आणि काही दिवसामध्येच आता 5 दिवस उरलेले आहेत। तर 5 तारखेपासून ग्राउंड होणे शक्य आहे का? तुम्हाला आज मी ग्राउंड सोलापूर सिटीचं ग्राउंड दाखवलं। माझ्या व्हिडिओ कोण पाहिलं नसेल तर आपल्या व्हिडिओ लिस्टमध्ये चेक करा। आपण सोलापूर सिटीचं आज ग्राउंडची जी काही स्थिती आहे ती स्थिती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि हे जे काय हॉल तिकीट आहे ते टोटली फेक आहे मित्रांनो, याची तुम्ही दक्षता घ्या। आणि जे काही वेळोवेळी जे काही अपडेट येणार आहे ते मी तुम्हाला पोहोचवतच राहीन। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जे काही व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आपण काम करूया। जय हिंद।